ठाणे महानगरपालिका हद्दीत नाले सफाईला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात झाली आहे। त्यानुसार आतापर्यंत नाल्यांची सफाई जवळजवळ पूर्ण झाली आहे। परंतु असं असलं तरी नाल्यांमध्ये पुन्हा कचरा आढळला किंवा पाण्याचा निचरा होऊ शकला नाही तर त्याची जबाबदारी ही संबंधित ठेकेदारांवरती असणार आहे। किंबहुना एखाद्या नाल्याच्या ठिकाणी पाणी साचल्यास त्याची जबाबदारी ही त्या ठेकेदारांवरती असणार आहे। त्यानंतरच त्या ठेकेदारांना बिल अदा केलं जाणार असल्याचंही महापालिकेने स्पष्ट केलं आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत मे पर्यंत शहरातील सर्वच नाल्यांची सफाई होईल असा दावा महानगरपालिकेकडून करण्यात आला होता। परंतु आजही काही ठिकाणी नालेसफाईची कामं सुरू असल्याचं चित्र दिसत आहे। यंदा नालेसफाईच्या कामांना वेळेआधीच सुरुवात झाल्याचं दिसून आलंय। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली होती। सुरुवातीला ठाणे शहरात नालेसफाईबाबत लोकमान्य वागळे येथील कामाचा वेग अधिक होता। त्या खालोखाल माचीवाडा मानपाडा प्रभाग समितीत कामं सुरू असल्याचं दिसून आले। मात्र मुंब्रा आणि वर्तक प्रभाग समितीला ठेकेदार मिळत नसल्याचं चित्र दिसून आलं होतं। अखेर या प्रभाग समितीला ठेकेदार मिळाला। त्यानंतर 6 मे पासून मुंब्रा आणि वर्तक नगर प्रभाग समितीत देखील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली होती। आता नालेसफाईची कामं पूर्ण झाली असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत कळवा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक 201 नाले असून देव्यामध्ये 131, नौपाडा 49, वागळे 38, लोकमान्य सावरकरमध्ये 34, उथळसरमध्ये 34, वर्तकनगरमध्ये 29, माजीवाडा मानपाडामध्ये 44, मुंब्र्यात 80 नाले असल्याची नोंद आहे। या नाल्यासाठी 10,29,00,000 खर्च केला जात आहे।